नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना असेल, या योजनांचा नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आता लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। याची जी काही तारीख आहे ती आता फिक्स झालेली आहे। काही लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळतील, काही लाभार्थ्यांना 2500 रुपये मिळतील, तर काही लाभार्थ्यांना 3500 रुपये मिळतील। आता हे कसे मिळतील, हे पैसे कधी जमा होतील, हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा नोव्हेंबरचा हप्ता कधी जमा होणार, तर जो संजय गांधी निराधार योजनेचा जो काही हप्ता आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता। 18 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या दरम्यान वेबसाईटचे काम चालू आहे, म्हणजेच लाभ वितरणाची प्रक्रिया चालू आहे। याचे अपडेट सरकारच्या माध्यमातून देण्यात आले आहे। आता जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यात कधी जमा होईल, तर 20 नोव्हेंबर नंतर म्हणजेच 21 नोव्हेंबर पासून सर्व पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा होतील। आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे काही जणांना 1500 रुपये, तर काही जणांना 2500 रुपये किंवा काही जणांना 3500 रुपये कसे मिळणार आहे, तर जे अपंग नाहीत, जे रेग्युलर आहेत त्यांना 1500 रुपये मिळतील, आणि जे अपंग आहेत त्यांना 2500 रुपये मिळतील। आणि जे अपंग आहेत आणि मागच्या वेळेस त्यांना फक्त 1500 रुपये मिळालेले होते, तर त्यांचे जे काही मागचे 1000 रुपये बाकी आहेत आणि आत्ताचे 2500 रुपये असे एकूण 3500 रुपये मिळतील। तर अशा पद्धतीने संजय गांधी निराधार योजना असेल किंवा श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना असेल, त्यांच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट होती, ती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।